गुड मॉर्निंग क्लास. वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आजचं जे लेक्चर आहे ते सेकंड लेक्चर आहे ऑन लाईफ. सध्या फर्स्ट लेक्चर आपण बघितलं होतं व्हॉट इज लाईफ. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी व्हॉट इज द ओरिजिन ऑफ लाईफ. लाईफ जे आहे ते उद्भवणे, ओरिजिन मीन्स उद्भवणे. लाईफ जे आहे ते कशी तयार झालेली आहे आणि कुठं तयार झालेली आहे याचं कॉन्सेप्ट आपण बघूयात. बघा, सध्या आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत. 21st सेंचुरीमध्ये इतकं मॉडर्नायझेशन झालेलं आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी इतकं वाढलेलं आहे, तरीही आता या क्षणीही आपल्याला कन्फर्म नाही आहे, वी आर नॉट सर्टन आहे की लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ. लाईफ जे आहे ते अर्थवर ओरिजिनेट झालेली आहे का कुठे दुसरीकडून ट्रान्सपोर्ट झालेली आहे. ओके, मग एक थेरी आहे केमिकल थेरी ऑफ लाईफ. ही थेरी सांगते की लाईफ जे आहे ते काही केमिकल रिॲक्शन्समुळे एक सेल जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि पॅन्सपर्मिया ही थेरी आहे. या थेरी अनुसार म्हटलं जातं की लाईफ जे आहे ते ट्रान्सपोर्ट झालेली आहे, दुसऱ्या कुठल्या प्लॅनेटकडून अर्थकडे आलेली आहे. ओके, मग आता बघा, ओरिजिन ऑफ लाईफ ऑन अर्थ जर आपण बघत असेल तर डायरेक्टली ओरिजिन ऑफ लाईफ न बघता पहिल्यांदा तरी युनिवर्स कधी ओरिजिन झालेलं आहे, आपलं जे ब्रह्मांड आहे ते कधी तयार झालेलं आहे. तर युनिवर्स जे आहे ते 13.7 बिलियन इयर्स एगो तयार झालेलं आहे. Life universe is estimated to be originated by 13.7 billion years ago. मग 13.7 बिलियन इयर्स एगो जे आहे ते पृथ्वी तयार झालेली आहे. युनिवर्स तयार झालेला, ब्रह्मांड तयार झालेला आहे. आणि एक बिग बँग म्हणून एक खूप मोठं एक्सप्लोजन होतं, एक खूप मोठं धमाका होतं, टायटॅनिक एक्सप्लोजन होतं. असं कन्सिडर केलं जातं की त्या टायटॅनिक एक्सप्लोजनमध्ये हे जे सगळे तुकडे आहेत ते असे फुटलेले आहेत आणि सगळीकडे पसरलेले आहेत. ओके, बिग बँग. मग या बिग बँगमध्ये इतकी जास्त एनर्जी होती की सध्याही आताही काही तुकडे जे आहेत ते त्यावेळेसचे आता पण ते बर्निंग फॉर्ममध्येच आहे, त्यांच्यामध्ये आताही एनर्जीच आहे. फॉर एक्झाम्पल सन आहे, आपलं जे सूर्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आताही ते बर्निंग आहे. अर्थ पण एका काळी जळतच होतं, बर्निंगच होतं. पण नंतर जसं ग्रॅज्युअली जसं टाईम पास झालं इट कूल्ड डाऊन, ते थंड झालेलं आहे. मग पृथ्वी जी आहे ते एकदम थंड झाली आणि त्याला स्वतःचा एक आकार भेटलेला आहे, त्याच्यावर वॉटर वगैरे ॲटमॉस्फिअर तयार झालेलं आहे. आणि ते कधी झालं? 4.6 बिलियन इयर्स एगो. मग युनिवर्स कधी तयार झालेला आहे? 13.7 बिलियन इयर्स एगो. अँड देन अर्थ कधी ओरिजिनेट झालं आहे? 4.6 बिलियन इयर्स एगो. तर अर्थवर लाईफ कधी आली? बघा, जेव्हा अर्थ तयार झालं होतं तेव्हा अर्थ तयार झालं की लगे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यावर तयार झालेले नाही आहेत. इट टुक सम टाईम, काही वेळ लागलेला आहे. 4.6 बिलियन आणि 3.5 बिलियन म्हणजे नियरिंग 1.1 बिलियनचा फरक आहे याच्यामध्ये. मग एवढं जास्त वेळ जे आपल्याला लागलेला आहे, खूप जास्त वेळ लागलेला आहे लाईफ तयार होण्यामध्ये. का बरं? कारण अर्थ जेव्हा 4.6 बिलियन इयर्स एगो तयार झालं होतं त्याच्या अवतीभोवतीचं जे ॲटमॉस्फिअर होतं ते खूप टॉक्सिक होतं, खूप विषारी ॲटमॉस्फिअर होतं. बघा, त्या विषारी ॲटमॉस्फिअरला ॲटमॉस्फिअर 1 किंवा रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर म्हटलं गेलेलं आहे. रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर, आता सध्याही आपल्या अवतीभोवती जे प्लॅनेट्स आहेत, मंगल ग्रह आहे, मार्स आहे, त्यांच्यावर पण एक ॲटमॉस्फिअर आहे, त्यांच्यावरही ॲटमॉस्फिअर आहे. पण ते ॲटमॉस्फिअर इट इज नॉट सुटेबल फॉर लाईफसाठी ते सुटेबल नाही आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तिथं सर्वाईव्ह करू शकत नाहीत. ओके, मग त्याला आपण रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर म्हणतो. आणि रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर का बरं म्हटलं गेलं आहे? कारण त्यावेळेस आपल्या वातावरणामध्ये रिड्युसिंग सबस्टन्सेस होते, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, असे टॉक्सिक गॅसेस त्यावेळेस होते. त्यामुळे याला रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर म्हटलं गेलं आहे. नेक्स्ट आहे आता सध्या जे प्रेझेंट ॲटमॉस्फिअर आहे, आता सध्या जे ॲटमॉस्फिअर आहे ते आहे ऑक्सिडायझिंग ॲटमॉस्फिअर किंवा त्याला ॲटमॉस्फिअर सेकंड म्हणतात. याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग सबस्टन्स लाईक ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि लाईफ इज पॉसिबल. या ॲटमॉस्फिअरमध्ये सजीव जगू शकतात, म्हणून त्याला ॲटमॉस्फिअर सेकंड म्हणलं गेलं आहे. बघा की अर्थ जे आहे ते 4.6 बिलियन इयर्स एगो तयार झालं, पण त्यावेळेस ॲटमॉस्फिअर 1 होतं. हे ॲटमॉस्फिअर 1 जे आहे ते हळूहळू ॲटमॉस्फिअर 2 मध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि तेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत. आणि त्याला किती वेळ लागला आहे? 4.6 बिलियन इयर्स एगो अर्थ तयार झालं असेल तर 3.5 बिलियन इयर्स एगो जे आहे ते
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लाईफ तयार झालेली आहे आणि असं विचार केलं जाते की लाईफ जे आहे ते ओशनमध्ये, समुद्रामध्ये तयार झालेली आहे लाईफ. नेक्स्ट, मंकीज कधी तयार झालेले, तर मंकीज हॅव बीन ओरिजिनेटेड असं 50 to 50 मिलियनमध्ये आहे, बिलियन्समध्ये नाही आहे. 50 to 55 मिलियन इयर्स एगो monkeys have been originated. and human beings कधी, ह्युमन बिंग्सचं ओरिजिन कधी झालेलं आहे, then the first human beings have been originated about 2 million years ago in Africa. आफ्रिकामध्ये 2 मिलियन इयर्स एगो असं एस्टिमेट केलं जातं की पहिलं ह्युमन बिंग तिथं ओरिजिनेट झालं असेल. नेक्स्ट आहे, हे जे ओरिजिन ऑफ लाईफ आहे, हे जे सजीव तयार व्हायची प्रोसेस आहे, द ओरिजिन ऑफ लाईफ, इट इज अ स्लो, कंटिन्युअस अँड इररिव्हर्सिबल प्रोसेस. ती एकदम सावकाश होणारी, कंटिन्युअसली होणारी आणि इररिव्हर्सिबल, रिव्हर्स न जाणारी, अशी रिव्हर्स न होणारी प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये रिव्हर्स गिअर लागणार नाही, लाईफ पुन्हा रिटर्न होणार नाही. जसं मंकीजपासून ह्युमन बिंग्स तयार झालेले आहेत, तर ह्युमन बिंग्सपासून पुन्हा मंकीज तयार होणार नाहीत. तर लाईफ जे ते एकदम स्लो, कंटिन्युअस आणि इररिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि या स्लो, कंटिन्युअस आणि इररिव्हर्सिबल प्रोसेसमुळे काय रिझल्ट भेटलेलं आहे, तर डायव्हर्स अँड कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ लाईफ. डायव्हर्स म्हणजे एकदम विविध प्रकाराचे आणि एकदम जटिल प्रकाराचे सजीव आपल्याला या ओरिजिनमुळं भेटलेलं आहे. मग then what is life? Life it is a slow, continuous and irreversible process which have been resulted in diverse and complex form of life. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑर दी बेसिक फीचर्स, जे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे, ते आहेत सेल्युलर स्ट्रक्चर, त्यांना एक आकार असतो जे पेशींपासून, त्यांना सेल्सपासून भेटलेला आहे. सेल्युलर स्ट्रक्चर, मेटाबॉलिझम, त्यांच्या शरीरामध्ये जे काही रिॲक्शन्स होत असतात त्यांना आपण मेटाबॉलिझम म्हणतो. रेप्लिकेशन अँड होमिओस्टेसिस. होमिओस्टेसिस मीन्स मेंटेनिंग इंटरनल बॉडी टेम्परेचर. तर हे काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बेसिक फीचर आहेत, काही गुणधर्म आहेत की त्यांच्या शरीराला आकार असणार आहे. मेटाबॉलिझम, त्यांच्या शरीराच्या आतमध्ये, सजीवांच्या शरीराच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन्स होणार आहेत. रेप्लिकेशन, त्यांचं रिप्रोडक्शन होणार आहे, रिप्रोडक्शन ते करू शकतात. आणि होमिओस्टॅसिस, आपलं इंटरनल बॉडी टेम्परेचर ते मेंटेन करू शकतात. ओके, नेक्स्ट आहे बघा, अर्थवर जे हॅबिटेबल पार्ट आहे, हॅबिटेबल म्हणजे हे जर पृथ्वी असेल तर याच्या अवतीभवती ज्या पार्टमध्ये सजीव जगू शकतात त्याला हॅबिटेबल पार्ट म्हणतात. मग अर्थवर जे हॅबिटेबल पार्ट आहे ते खूप कमी आहे. असं विचार केलं जातं की ते फक्त 22.4 किलोमीटर, हे जर पृथ्वी असेल तर हे जे क्रस्ट पार्ट आहे ते फक्त 22.4 किलोमीटरपर्यंतच जे आहे ते सजीव जगू शकतात. हॅबिटेबल पार्ट आहे, याच्या बाहेर पण सजीव जगू शकत नाहीत आणि याच्या आतमध्येही सजीवांचं जगणं, लाईफ सर्वाईव्ह करणं खूप इम्पॉसिबल आहे. म्हणून म्हटलं जातं अर्थवर जे हॅबिटेबल पार्ट आहे इट इज व्हेरी लेस, इट इज अबाउट ओनली 22.4 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सरफेसपासून फक्त 22.4 किलोमीटर आहे. आणि लाईफ इज अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड. तुम्ही जर बघत असाल अर्थवर जे आहे ते लाईफ आहे आणि ते अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे. या रिजनमध्ये आपल्याला 1-2 प्रकाराचे सजीव दिसतात, या रिजनमध्ये आपल्याला भरपूर प्रकाराचे सजीव दिसतात, इथं तरी सजीव नाहीतच. मग जिथं सजीव काही ठिकाणी असतील, काही ठिकाणी जास्त असतील, काही ठिकाणी कमी असतील, याला अनइव्हनली म्हणतात, समानपणे नाही. ओके, मग लाईफ इज अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड. आता हे जे लाईफ ओरिजिनेट झालेली आहे त्याचे 7 थेरीज आहेत इन टोटल. 7 वेगवेगळे थेरीज आहेत. माझं तरी असं सजेशन आहे की यू प्लीज लर्न दिस थेरी. सध्या तरी या लेक्चरपर्यंत तरी नावं पाठ ठेवा, आपल्याला नावं पाठ असले पाहिजेत. नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला मी थेरीज काय आहेत, कुणी दिलं होतं, ती थेरी मान्य ॲक्सेप्टेड आहे का रिजेक्टेड आहे, रिजेक्टेड असेल तर ती कशासाठी रिजेक्ट झालेली आहे, आत्ता पण ह्या थेरीचे सपोर्टर्स आहेत की नाही हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. सध्या फक्त तरी 7 थेरीज आहेत बघा. ओरिजिन ऑफ लाईफ